भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या एक मोठे वादळ निर्माण झाले आहे. हे वादळ आहे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच UGC च्या नवीन नियमावलीचे. दिल्लीच्या रस्त्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या दालनापर्यंत केवळ एकाच विषयाची चर्चा आहे. UGCचे नवीन नियम कोणासाठी आणि कशासाठी? विद्यार्थ्यांचा संताप, सरकारचे स्पष्टीकरण आणि राजकीय आरोप प्रत्यारोप यांमुळे हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. आजच्या या विशेष वृत्तात आपण या प्रकरणाचा मुळापासून आढावा घेणार आहोत. UGC नक्की काय आहे, तिचा इतिहास काय आणि आता नेमका वाद कशावरून आहे, हे सर्व आपण सविस्तर समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की ही संस्था नक्की काय करते. UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन किंवा विद्यापीठ अनुदान आयोग ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी एक वैज्ञानिक संस्था आहे. याची अधिकृत स्थापना 1956 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे झाली. याचे मुख्य कार्य आहे भारतातील सर्व विद्यापीठांना मान्यता देणे, त्यांना निधी म्हणजेच ग्रँट्स उपलब्ध करून देणे आणि उच्च शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी नियम बनवणे ही या आयोगाची मुख्य जबाबदारी आहे. याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे असून पुणे, भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी आणि बेंगळुरू येथे प्रादेशिक कार्यालय आहेत. थोडक्यात सांगायचे तर भारतातील पदवी म्हणजेच बॅचलर्स, पदव्युत्तर म्हणजेच मास्टर्स आणि PhD शिक्षण कशा पद्धतीने चालेल याचे सर्व रिमोट कंट्रोल UGCच्या हातात असते. भारतात उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळोवेळी बदल करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी एक्झिक्युशन कमिशन स्थापन झाले होते, ज्याच्या शिफारशीवरून UGCची संकल्पना आली. गेल्या काही दशकांपासून UGCने कॅम्पसमधील रॅगिंग, शिक्षकांची भरती आणि प्रवेश प्रक्रिया यावर अनेक नियम आणले. मात्र अलीकडच्या काळात समता आणि सामाजिक न्याय म्हणजेच इक्विटी अँड सोशल जस्टिस या विषयावर नवीन मार्गदर्शक तत्वे आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि इथूनच वादाची ठिणगी पडली. शिक्षण क्षेत्राचे केंद्रीकरण होत असल्याचा आरोप गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केला जात आहे. नव्याने आलेल्या UGC इक्विटी रेग्युलेशन्स वरून जो गदारोळ सुरू आहे त्याचे 3 मुख्य पैलू आहेत. चला पाहूया ते. सर्वप्रथम आरक्षणावरून निर्माण झालेली भीती. विद्यार्थी संघटनांचा असा आरोप आहे की नवीन नियमांमुळे विद्यापीठांमधील आरक्षणाच्या जागा भरण्याच्या प्रक्रियेत बदल होऊ शकतो. जर राखीव प्रवर्गातील योग्य उमेदवार मिळाला नाही तर ती जागा अनारक्षित केली जाईल का? ही भीती दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा आणणारी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यानंतर द्वितीय, सामान्य प्रवर्गातील भेदभावाची याचिका. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात एक वेगळीच याचिका दाखल झाली आहे. यामध्ये म्हटले आहे की नवीन नियमांमुळे सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. जातीच्या आधारावर केल्या जाणाऱ्या विशेष सवलतींमुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होईल आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होईल, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यानंतर तृतीय, सरकारी स्पष्टीकरण आणि तथ्य. सरकारने यावर आपली बाजू मांडताना सांगितले आहे की आम्ही तथ्ये समोर आणून लोकांचा गोंधळ दूर करू. सरकारने हे स्पष्ट केले आहे की आरक्षणाच्या धोरणात कोणताही बदल करण्याचा विचार नाही. उलट कॅम्पसमध्ये कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी ही नवीन नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. या विषयाला आता पूर्णपणे राजकीय वळण सुद्धा मिळाले आहे. मित्रांनो, राहुल गांधी या प्रकरणावर संतप्त होऊन म्हणाले आहे की भाजप सरकार शिक्षण संस्थांवर RSSची विचारधारा लादण्याचा प्रयत्न करत आहे आणि आरक्षणाला पद्धतशीरपणे संपवत आहे. त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारची बाजू धरत म्हटले आहे की विरोधक केवळ भीती पसरवून राजकारण करत आहेत. UGCच्या स्वायत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि वंचितांचे हक्क अबाधित राहतील. दक्षिणेकडील राज्यांनी, उदाहरणार्थ तामिळनाडू, याला राज्यांच्या अधिकारांवरील अतिक्रमण असे संबोधले आहे. आता पुढे काय? सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय सुनावणी घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. केंद्र सरकार जी तथ्ये सादर करणार आहे त्यातून विद्यार्थ्यांचे समाधान होते का? रस्त्यावरचे आंदोलन संपणार की अधिक तीव्र होणार? शिक्षण हे समाजाचा आरसा असते. जेव्हा या आरशाला वादाचे तडे जातात
तेव्हा त्याचे परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होतातच. UGCने आणलेले नियम हे सुधारणावादी आहेत की अधिक गुंतागुंत निर्माण करणारे, याचे उत्तर येणारा काळच देईल. पण तुर्तास सरकार आणि आंदोलक यांच्यातील ही दरी कमी होणे देशाच्या हिताचे मुख्य कारण आहे. बाकी तुमचे काय मत या संपूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.